जय शिवराय, जय शंभूराजे. मी आज इथे कोथलीगड तालुका रायगड येथे गड पाणी गड संवर्धन करण्यासाठी आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता ही माझी टीम, आम्ही कशी साफसफाई केली तुम्ही बघू शकता. हे आजोबा, नाव काय तुमचं? नाव काय? नारायण गवारी. नारायण गवारी आजोबा आणि ही चिमुकले. आता आपण कोथलीगडाचा महत्त्वाचा गुफा आणि दरवाजा बघू. तर हे बघा असा बॅकग्राऊंड आहे. हे बघा, हे बघा कसं वरती जायचं आहे. चल जय वरती चल. अशी जुन्या काळातील एक वाट आहे, आपण बघू शकता. मी तुम्हाला दाखवतो थोड्या अंतरामध्ये जाऊ. तुम्ही आडव्यामध्ये बघू शकता. ही इकडे वरती वाट गेलेली आहे, आपण तिकडेच वरती जाणार आहे. आणि इथे पूर्ण पॅक होतं, बंद होतं, एकदम बंद. पण ते कालांतराने दगडी कोसळल्यामुळे, ह्या ज्या दगडी आहेत ना त्या कोसळल्यामुळे ते तुटलेलं आहे. बघू शकता. हे बघा कसं आहे. वरती खास करून कॅम्पर लोक बसायची, मावले कॅम्पर बघू शकता. असं आहे. तिथं आपण थोडी खालची वाट दाखवू तुम्हाला. या वाटेमधून जर आपण पुढे जाल तर आपल्याला असं काही बघायला मिळेल. आता काय ते मला पण माहीत नाही, पण हे बघा काय सुंदर आहे. बघू शकता तुम्ही दारोंड्यावर कसं आहे. जर आपण आतमध्ये जाऊन बघू. हे बघा, हे मला तर वाटतं नाही हे याच्यामध्ये असेल, ते तुटलं आहे तेच आहे काहीतरी. हे बघा. आणि इथे काहीतरी, बापरे इथे वेगळंच काहीतरी. हे देवाची, हे दिवा वगैरे ठेवायला आहे. दिवा वगैरे ठेवत होते, प्रकाश वगैरे इथे येत होते, तसं इथे आहे. हे काहीतरी वेगळंच दिसतंय. आपण आता आणखी पुढे जाऊ. तुम्हाला म्हणालो होतो ना आपण इकडे चाललं. आणि इथे तोफ वगैरे असायचे, इकडे तोफ वगैरे ठेवत होते. आपण इकडे पण जाऊ थोड्या वेळामध्ये. हे बघा इकडे कसं आहे तुम्हाला दाखवतो मी. तुम्ही पाहू शकता. काय सुंदर आहे. आणि तसंच बाहेर बघितल्यावर असं नैसर्गिक दृश्य दिसतंय आपल्याला. किती सुंदर आहे बघा. कोथलीगडाला या, एकदा नक्कीच भेट द्या. आणखी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो मी. हे आता रत्नागिरीच्या बॉर्डर, इथून रत्नागिरी वगैरे सुरू होते. रत्नागिरी वगैरे सुरू होते या ठिकाणावर. आज तो किल्ला. आणि हीच ती पूर्ण पॅक असणारी दगडाने कोरलेली जागा होती. त्याच्यामध्येच पायऱ्या वगैरे ठेवले. इथे तोफ असायचे समोर लक्ष वेधण्यासाठी. हे बघा बघू शकता तुम्हाला. मी थोडक्यात पवनचक्की वगैरे दाखवू शकतो. हे बघा वीज निर्मिती पवनचक्की. आणखी खूप आहेत, खाली गेल्यावर आपण आणखी बघू. ठीक आहे, आणखी पुढे जाऊ. इथून जरा अवघड आहे, जसं आलो आहे तसंच नीट जायला लागेल आपल्याला. या वाटेमधून जायचे. हे बघा ग्रीप कसं धरायला लागते. तर आपण या वाटेमध्ये सरळ वरती जाऊ, तुम्हाला जसं मी म्हणालो होतो. जय शिवराय. आणि तुम्हाला म्हणालं होतं ना मावले कॅम्पर वगैरे, हे बघा अशा ठिकाणी असायचे. या ठिकाणी त्यांचे काही ना काही शस्त्र वगैरे ठेवत होते. आणि हे सर्व संपूर्ण पॅक होता. एक मिनिट. हे बघा असा पूर्ण रस्ता, हे सर्व पॅक होतं त्यावेळेस, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस. आणि त्याच्याहून आधी हा जो कोथलीगड आहे, आम्ही गड संवर्धन करतोय. तर हा गड यादवकालीन गड असल्यामुळे तो गड 1600 ते 1700 एवढा वर्ष पुराणा आहे. आता तुम्ही बघू शकता माझा एक एक पाय किती आहे घुटण्यापासून, आणि ती फक्त घुटण्यापासून एक एक पायरी किती मोठी आहे ते पण बघू शकता. एवढी मोठी एक एक पायरी आहे. वरती जाऊन तुम्हाला दाखवतोय मी. हे बघा बाहेरचं दृश्य असं आहे. हे सगळं तुटलंय, हे सगळं ना तुटलंय.
असं असलं हे सर्व पॅक होतं त्यावेळेस. हे माझे भाऊ जयेश गायकर, राहणार मठ, तालुका शहापूर. येथून आपण आणखी जाऊ पुढे. पुढे गेल्यावर तुम्हाला खालच्या बाजूला जी तोफ नाही दाखवली ती आता तोफसुद्धा दाखवतोय. 2 जिवंत तोफ अजून आहे तिथे. हे बघा, आता आपण कोथलीगडाच्या एकदम शेवटीच्या टोकावर चाललो आहे. हे शेवटचं टोक आहे. असा रस्ता आहे खडबडीत आणि हे सर्व पूर्ण पॅक होतं. हे बघा तोफा, तसेच आपला मराठ्यांचा झेंडा, केशरी ध्वज, हे तोफा. ह्या 2 अजून जिवंत तोफा आहेत. आणि एक तोफ मिळाली आहे ती म्हणजे बाजूचं गाव आहे ना, बाजूच्या गावामध्ये आपण ठेवलेली आहे. तिला जेवढी लवकरात लवकर आणता येईल तेवढं आपण लवकरात लवकर या ठिकाणी तोफा आणून ठेवू. आणि ही आजूबाजूची जी गावं किती सुंदर आहेत. आम्ही काल रात्री ह्या गावामध्ये वस्ती केली आणि तिथे जो असणारा हनुमान मंदिर तुम्ही बघू शकता. इथे काल आम्ही वस्ती केली आणि तसेच या गावाने नवीन मंदिर बनवायला सुरुवात केली आहे. तुम्ही बघू शकता हे मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे. बांधकाम चालू आहे अजून. ठीक आहे, तर आपण सध्या एवढंच करतो. आणखी पुढे जाऊ आपण. जयेश ये. मी आता पुढे चाललो आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये एवढे असं आला असाल तर आणखी थोडी व्हिडिओ बघूनच जा. बघा कशी वाट आहे आणि रस्ता म्हणजे पाय टाकायला जागाच नाही अजिबात. जयेश बघा कसं चढतोय, तुम्ही लक्ष देऊ शकता. अशी चालायला जागा आहे. आता सध्या कसं हवा वगैरे नाही ना, मस्त मोकळा वातावरण आहे, शांत वातावरण आहे, म्हणून चढायला काही वाटत नाही. आणि जेव्हा हवा असते तेव्हा माणूस कंट्रोलही करू शकत नाही. हे बघा, हे सगळं आम्ही साफसफाई करायला आलो आहे. एवढं आम्ही सर्व साफसफाई करून घरी जाणार आहे. आम्ही गडावर पुन्हा 2 दिवस वस्ती राहणार आहे. साफसफाई केली की मग आम्ही घरी जाऊ. हे बघा, ही पूर्ण पायवाट होती, चांगली वाट होती. दगड वगैरे कोसळल्यामुळे इथे सगळे दगड वगैरे होते. मागच्या मोहिमेला आम्ही आलो होतो माल 6वी, ही 7वी. गेल्या महिन्यामध्येच म्हणजे सप्टेंबरमध्ये माल 6वी आम्ही यशस्वीरित्या पार पाडली गड संवर्धन करून. हे बघा, आणखी पुढे अशाच पायऱ्या आहेत आणि हा महाद्वार शेवटच्या टोकावर जाण्यासाठी. आणि वरती गेल्यानंतर आपल्याला खूप मोठा ध्वज असा आम्ही ठेवलेला आहे. हे बघा कसं दिसतंय, असं चढायला लागतंय. आम्ही सध्या गड संवर्धन करतो आहे. आम्ही वर्षाला 12 मोहीम करतो आहे. एक गडाची महिन्याला 2 असतात. एक ऑप्शनल गड असतोय आणि एक फिक्स असा एक गड असतोय. हा दरवाजा तुम्ही बघू शकता कसं काल सजवलेलं आहे. काल रात्री बाहेरून पोरं आली होती, त्यांनी मस्त सजवलेला आहे हा गड. मस्त क्लिनिंग साफसफाई केली आहे. बघा कसे रंगराकोटी. आणि हा हत्ती यादवकालीन ज्यावेळेस हा गडाचे निर्माण केले, एक हत्ती आणि काहीतरी एक नंदीची सोंड, नंदी जेव्हा दाखवतात तेव्हा त्याच्यातून असं दिसतंय की ह्या गडावर लवकर कोणी येऊ शकत नाही. आणि इथे राहणार म्हणजेच खजिनदार, खजिने वगैरे असतात, त्याचे हे एक प्रतीक आहे. हे बघू शकता तुम्ही. बघा कसं दिसतंय, काय सुंदर आहे. कसं या बाजूला बघू शकता. हे ना कालांतराने जागा वगैरे पाऊस, ऊन, वारा त्याच्यामुळे हवेमुळे दगड वगैरे कोसळले. हे पूर्ण पॅक होतं त्यावेळेस. काय सुंदर दिसत होते. चला आणखी आपण आतमध्ये जाऊ. जय शिवराय. हे बघा, आता याच्या पुढे एक ध्वज आहे आणि तुम्ही बघू शकता हा जो दरवाजा कसा बनवलेला आहे. काय काय कलाकृती आहे बघू शकता. नक्षी वगैरे बघू शकता. इथे कशी मांडणी केली आहे. अजून खूप मजबूत आहे. बघू शकता तुम्ही काय मांडणी केली. चला आपण पुढे जाऊच. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा तुम्ही. हा बघा, हा जो आहे हा ध्वज, पहिला ध्वज, हा सुद्धा पहिला ध्वज होता, पण त्यानंतर हा ध्वज आपण ठेवला. सध्या ध्वज आपण उतरवलेला आहे. हे बघा तुम्ही बघू शकता.
मी कसा वरती आलो आहे. हे पूर्ण त्यावेळेस पूर्ण पॅक होता, बंद होता. आणखी पुढे जाऊ आपण. सह्याद्री पर्वत रांगेमध्ये आहे. बघू शकता कसा पाऊस पडेल आता. ढग वगैरे गोला वगैरे झालेले, पाऊस पडू शकतो. शक्यतो आहे संध्याकाळपर्यंत. आता वाजले आहेत 12:13. 4, 4:30, 5पर्यंत पाऊस पडू शकते अंदाजे, मला असं वाटतंय. बघा काय गड किल्ले आहेत बघा. समोर शंकराची पिंडीसारखं दिसतंय ना, खूप छान आहे. तुम्हाला दाखवतोय आणखी झूम करून. बघा काय सुंदर. आणि एवढं चांगलं वातावरण आहे ना, धुके वगैरे. मी तुम्हाला काल रात्रीचे फोटो वगैरे सेंड करतो, याच्यावर दाखवतोय. काल रात्री आम्ही गड प्रवास गड चढण्यास सुरुवात केली होती. जवळपास रात्री 1 वाजता गड वगैरे चढण्यास सुरुवात करत असताना मग आम्ही बाजूच्या गावाला वस्ती केली. हा गाव पेठ गावाचं नाव आहे. या गावाला आम्ही वस्ती केली. या बघा पवनचक्क्या, तुम्हाला म्हणालो होतो या पवनचक्क्या. बाजूला गाव असल्या कारणाने, काही टेकडी असल्या कारणाने इकडे पठार मैदान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस या पठारावर घोडे ठेवायचे, घोडे एक्सचेंज करायचे, जेणेकरून जे पत्र वगैरे घेऊन जातात, आदिलशाही निजामशाही मराठ्यांकडून इकडून तिकडे आयात निर्यात होत होती संदेशाची, तर एक घोडा शेवटपर्यंत काय जाऊ शकत नव्हता, नॉनस्टॉप 10 ते 12 तास. तर एक एक स्पॉट असायचे. तसंच हा कोथलीगडाच्या मागच्या बाजूचा जवळपास मागे बदलापूर आहे इकडे. तर इकडे घोडे बदलतात. म्हणजे जिथे घोडे बदलतात तसं त्यांनी बदलापूर असं नाव पण दिलं त्यांनी त्या स्टेशनला, त्या आजूबाजूच्या परिसराला. तर ह्या ज्या पठारामध्ये घोडे चेंज होत होते, म्हणजेच बदली होत होते, म्हणजे पुढचा संदेश पोचवला जाऊ शकतो लवकरात लवकर. ठीक आहे. आणखी आपण पुढे जाऊ. ह्या कसे स्टॉल लावले आहेत, छोटी छोटी दुकानं, म्हणजे जेणेकरून थोडी इन्कम येईल, घर उदरनिर्वाह होईल. ठीक आहे. त्यासाठी आसपासला जे गावं आहेत ना, ते येऊन काही ना काही स्टॉल लावतात. सध्या पब्लिक येत नाही एवढी, तरी आपण पुढे जाऊ. अजून वरती एवढं सुंदर असं वातावरण आहे ना, मन मोकळं होऊन जाते एकदम. बघू शकता पुढे कसं आहे. आता आम्ही पुढे चाललो आहे. अजून अशी पायवाट आहे. हा कोथलीगडचा आपण एकदम शेवटच्या टोकावर आहे, एकदम वरचं टोक. तिथे आपण सध्या उभे आहेत. आणि पवनचक्क्या बघू शकता, किती पवनचक्क्या आहेत जवळपास. मी दाखवतो तुम्हाला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 काहीतरी आहेत. आणि तसंच बाजूला तलाव आहे. कोथलीगडाच्या वरच्या बाजूला इकडे तलावसुद्धा आहे. म्हणजे वरती कोणी वस्ती वगैरे राहणार त्यावेळेस त्यांच्यासाठी पाणी वगैरे सोय. म्हणजे एक गडाच्या कडेला जवळपास 13 ते 14 असे पाण्याचे टाके आहेत. ठीक आहे. आपण बघू शकता. आणखी पुढे जाऊ आपण. बघू शकता किती सुंदर असं वातावरण आहे. खूप सुंदर, अतिसुंदर. उधर चल बघू शकता तुम्ही काय सुंदर. मी कोथलीगडाच्या एकदम शेवटच्या टोकावर आहे सध्या. ठीक आहे. हे दृश्य तुम्हाला दाखवू शकलो. जय शिवराय. चला आपण परतीच्या प्रवासाला जाऊ. हे बघा इथून वरती काहीतरी मला वाटतं कोणतरी राहत असेल त्यावेळेस. कसं छोटे छोटे घरं आहेत. बघू शकता छोटे छोटे राहण्यासाठी घरं वगैरे ठेवलेली आहेत, गुडांची वगैरे. एकदा तुम्ही नक्कीच भेट द्या कोथलीगडाला. तर जय शिवराय मंडळी. आज आम्ही कोथलीगडावर शनिवार दिनांक 25/10/2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता कोथलीगडावर येथे निघालो होतो. आणि आम्ही बाजूच्या गावाला
पेडगाव जो तुम्हाला दाखवला होता हनुमान मंदिर वगैरे तिथे, तर तिथे आम्ही वस्ती केली होतो. जवळपास 1 वाजता आम्ही पायथ्याशी प्रॉपर गावाच्या पायथ्याशी आलो होतो आणि तिथून आणखी 1 तासाचा प्रवास करून बाजूच्या पेठ या गावामध्ये आम्ही वस्ती थांबलो. हनुमान मंदिराजवळ वस्तीला थांबलो आणि त्यानंतर सकाळी आम्ही 4:30 वाजता 5 वाजता उठून काकड आरती करून हनुमान मंदिरामध्ये थोडा नाश्ता करून 6:30ला नाश्ता करून आम्ही 7 सव्वा 7पर्यंत निघून कोथलीगडावर आलो. गड संवर्धनासाठी साफसफाई तसेच तुटलेले पायऱ्या आमच्यात जसे शक्य होईल तसे आम्ही पायऱ्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आणि आता जवळपास 12:30 वाजले असतील. आम्ही एक विश्रांती घेतली आहे. पायऱ्या वगैरे साफ करून महादरवाजे साफ करून थोडी विश्रांती घेतली आणि म्हणून मी छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी आत्ता थोडा वेळ काढून बनवला. तर आपण जाऊच खाली परतीला. तुम्हाला दाखवतोय आम्ही काय काय केलं आहे ते. थोडा व्हिडिओमध्ये थांबा. मी सध्या व्हिडिओ काही 2 मिनटासाठी स्किप करतो म्हणजे तुम्हाला मी लवकरात लवकर दाखवू शकेन. ठीक आहे. तर असं आता मी परतीच्या ठिकाणी चाललो आहे. जे मी कामं केले ती आता तुम्हाला मी दाखवतो आहे. तर बघू शकता आम्ही आता कसं उतरणार आहेत ते. थोडी स्किप केली व्हिडिओ मी 2 मिनटासाठी. एवढं आम्ही गड सध्या खाली आलो. म्हणजे उतरायला असे वाट तर बरोबर नाही, पण तुम्ही नेट साईडला पकडून जर आले खाली उतरत आले तर उतरू शकता आरामामध्ये. तर मी बघा मी बसून सध्या उतरतो कारण का एका हातामध्ये मी फोन धरलेला आहे. तुम्ही बघू शकता. आणि हे जे होल आहे ते इथे एक दरवाजा आणि छोटा दरवाजा वगैरे ठेवला असेल त्यावेळेस त्यांनी होल वगैरे छिद्र वगैरे पाडला होता. आपल्याला आणखी शिकायची गरज आहे जेणेकरून पुढच्या पिढीला समजेल. बघा कसं उतरायला लागतं. इथे बिलकुलच म्हणजे चढायला उतरायला वाट नाही आहे, पण मी कसं तरी मॅनेज करतो. कारण का ही माझी माल 7वी असे 2 माल झाले आहेत तिथे कोथलीगडावर, म्हणून तुम्हाला चांगली व्हिडिओ बनवू शकलो. काय सुंदर आहे बघू शकता तुम्ही. समोरच्या गावामध्ये कुठेतरी कुत्री वगैरे ओरडतात मला अजून माझ्या कानाला ऐकायला येते. बघू शकता कशी गावं आहेत. ती बघा लहान मुलं कशी फिरतात. चला आपण जाऊ आता खाली परतीला. मला असं वाटतं पाणी पडतंय कारण का थेंब पाणी पडायला लागले आता नॉर्मली. ठीक आहे चला आपण खाली जाऊ. मी 1 मिनिटासाठी मी व्हिडिओ स्किप करतोय. बघू शकता पाणी पडायला लागलं आहे. नॉर्मल एकदम माझ्या हातावरून बघा असं बघू शकतो मी. लागलं पाणी पडायला नॉर्मली. मला अंदाजा होता की 4-4:30पर्यंत पाऊस पडू शकतो, पण आता खाली आलो नाही तर लगेच पाऊस पडायला लागले. बघू शकता तुम्ही.